चल नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल हे यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवतो आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर टेट 2025चा सिलेबस बघा आणि टेट 2025 मध्ये आलेले प्रश्न, बुद्धिमत्ता आणि गणितवरचे आपण प्रश्न बघणार आहोत। आता गणित आणि बुद्धिमत्ताचा इम्पॉर्टन्स बघा काय आहे। हे तुमचं टेट 2025चा सिलेबस आहे। बघा गणित किती आहे तर गणित 30 ला आहे आणि बुद्धिमत्ता कितीला आहे तर 80 ला आहे। मराठी 15 ला आहे, इंग्लिश 15 ला आहे, मानसशास्त्र 30 ला आणि जीएस कितीला आहे, जीके जीएस 30 ला आहे। तर तुम्हाला हे 110 मार्काला किती आहे तर गणित आणि बुद्धिमत्ता आहे। तर हे गणित आणि बुद्धिमत्तेचे व्हिडिओ आपण आजपासून दररोज आता 27 तारखेपर्यंत 2-2, 3-3 व्हिडिओ जेवढं तुम्हाला देता येईल तेवढे व्हिडिओ मी जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करतोय। आणि व्हिडिओ कसे बनवणार आहे तर जी टेट 2023 मध्ये झालेली आहे त्या टेटच्या आधारावरती आणि टेटमध्ये आलेलेच प्रश्न आणि जसं सेम टू सेम तेच प्रश्न आपण घेतोय आणि त्याच प्रश्नाचे आपण कसं ट्रिकनुसार सॉल्व करायला पाहिजे होतं आणि 2025 मध्ये टेट होणार आहे त्या टेटचं आपण कसं सिलेबस आणि सॉल्व करू ते आपण त्याच हिशोबाने आपण बघणार आहोत। ठीक आहे, आता बघा, आता हा पुढचा प्रश्न बघा। आता हा तुमचा प्रश्न असेल, आता हा प्रश्न हा टेट 2023चा प्रश्न आहे। टेट जी 2023 मध्ये झाली होती त्या टेटचेच हे प्रश्न आहेत, सर्वच एक्झाम्पल। हे फक्त मी प्रश्न डायरेक्ट क्रॉप केलेले आहेत, प्रश्न टायपिंग केलेले नाही। आता वेळ कमी आहे, आता 2-3 दिवस तुमच्याकडे आहे, म्हणून मी जेवढं क्रॉप करून जेवढं प्रश्न तुम्हाला डायरेक्ट बनवता येईल आणि जास्तीत जास्त जेवढे व्हिडिओ बनवता येईल तेवढं मी बनवण्याचा प्रयत्न करतो आहे। ठीक आहे, आता बघा निर्देश बघा, मालिका पूर्ण करा पहिला प्रश्न आहे। तर आता काय विचारले आपल्याला, मालिका पूर्ण करा म्हणजे मालिका ही आहे, ई आहे, ए आहे, आय आहे, GDM आहे आणि IGQ आहे आणि हे आपलं उत्तर आहे। आता आपण काय करणार, हे इंग्लिश मधलं आहे, हे उर्दू मधलं आहे, तर आपण फक्त मराठीमध्ये वाचायचं। हा प्रश्न एवढा आहे आणि हे त्याचं उत्तर आहे। आता बघा लॉजिक काय आहे, ई कोणत्या नंबरला आहे सर तर 5 नंबरला आहे, ई नंतर डायरेक्ट जी 7 नंबरला आहे, मग आय किती नंबरला आहे तर 9, म्हणजे सर 5 आहे, 7 आहे आणि 9 आहे, म्हणजे 2-2चा फरक। म्हणजे इथे काय असणार, मग इथे सर 11 असणार। 11 म्हणजे काय आहे तर 11 म्हणजे सर हे के आहे। मग के कुठं आहे पहिले बघणार। मग बघा आता इथं कुठं आहे, इथं एन आहे ना, हा बघा इथं एन दिसतोय, इथं एम आहे, इथं आय आहे, म्हणजे के आपलं काय असेल, म्हणजे हे आपलं उत्तर आहे। इथंच आहे ना फक्त के, एलाच, मग आपलं उत्तर हेच असेल, पुढे काही आपल्याला बघायची गरज नाही। असं या प्रश्नाला आपल्याला सॉल्व करायला पाहिजे होतं। ठीक आहे, आता हा दुसरा प्रश्न बघा। आता फक्त मित्रांनो हे फक्त समजून घ्या, आपण फास्टमध्ये घेऊया। ही आहे रिव्हिजन, तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे। कमी वेळात आपण जास्तीत जास्त प्रश्न कसे सॉल्व करता येईल आपण त्याच्याकडे लक्ष देऊया। आणि जर तुम्हाला सविस्तरमध्ये जर व्हिडिओ बघायचा असेल तर आपली क्लास आहे, क्लास व्यवस्थित जॉईन करून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही सविस्तर डिटेलमध्ये सांगतोय। आता बघा काय आहे, दिलेल्या पर्यायामधून वेगळा ते निवडा। आता काय आहे वेगळं, काय आहे, झोपडी आहे, इमारत आहे, तंबू आहे आणि गुहा आहे। आता झोपडी काय, माणूस झोपडीत राहतो, माणूस इमारतीत राहतो, माणूस तंबू करून बी राहतो ना, आणि माणूस हा गुहा आहे। गुहा काय आहे तर गुहा म्हणजे हे सिंहाचं घर आहे गुहा। मग आपला ऑड नंबर काय असेल तर गुहा, म्हणजे याच्यातला वेगळा पर्याय काय आहे तर वेगळा पर्याय आहे डी, म्हणजे तुम्हाला डी सोबत जायला पाहिजे होतं। चला आता पुढचा प्रश्न बघा। आता पुढचा प्रश्न आणि याच्यात मित्रांनो हे सिक्वेन्स, हे काय सिक्वेन्स नंबर नाही बरं का, जसे जसे आता आपण बघा, आता आपण हा 10 नंबर बघतोय, आता हा 10 नंबर आहे आणि हा 8 नंबर आहे, मग 9 नंबर कुठे गेला सर तर 9 नंबरला जीकेचा प्रश्न असेल, इंग्लिशचा असेल, मराठीचा असेल, म्हणून तो आपण स्किप केलेला आहे। फक्त आपण गणित आणि रिझनिंगचे प्रश्न बघतो आहे। चला आता पुढे काय आहे, एका आठवड्याला तासामध्ये रूपांतरित करा। एका आठवड्याला, आता एका आठवड्यात सर दिवस किती असतात तर सर 7, एका दिवसाला किती तास असतात तर 24। मग आता बस ह्या 7 दिवसाला 24 तासात गुणा, म्हणजे किती आहे तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे ना। एका आठवड्याचे 7 दिवस आणि एका दिवसाचे 24 तास, बस। मग आठवड्याला तासामध्येच करायचं आहे। 7 चूक 28, 28 8, हच्च्याला 2, 7 दुनी 14, 14 2 16, म्हणजे किती तास होतात तर हे झाले तास। तास किती तर 168। मित्रांनो ही पेन बरोबर दिसतंय का हे मला सांगा, नाहीतर पेन आपण दुसरा यूज करू शकतो। ठीक आहे, आता बघा ऑप्शन आपला असेल दुसरा बी नंबर आपला करेक्ट आहे। चला आता पुढे बघा। आता हा प्रश्न बघा, आता याच्यामध्ये भरपूर प्रश्न मित्रांनो सोपेच आहेत, पण काही प्रश्न जे अवघड आहेत तेच प्रश्न तुमचे मेरिट ठरवतात आणि त्या प्रश्नाला तुम्हाला टॅकल करणं गरजेचं आहे। आता बघा प्रश्न काय, खालील प्रश्नात एक आकृतिबंध दाखविला आहे आणि तो कळीची आकृती म्हणून नोंदला आहे। कागदाच्या मागच्या बाजूने बघितल्यास
मूळची आकृती मूळची कळीची आकृती अचूकपणे कशी दिसेल हे तुम्हाला ठरवायचं आहे. म्हणजे याचं म्हणणं काय आहे, ही जी आकृती आहे ही मुख्य आकृती आहे आणि ह्या 4 उत्तर आकृती आहेत. तर ही आकृती कागदावरची आहे. कागदाला आपण असं कागद असा आहे त्याला जर आपण फोल्ड केलं तर मागच्या साईडने कसं दिसेल असा प्रश्न आहे. मग आता हा कागद आहे, हा समजा आता वरचा हा बी आहे आणि ए आहे. हे जर आपण फोल्ड केलं आहे, आता हा माझा हात आहे, मी जर याला फोल्ड केलं आहे तर हे वरचं तर असंच आहे, खालचं पण असं. पण हा जो हा थंब आहे माझा इकडे होता तर हा असं करताना इकडे गेला आहे ना. म्हणजे हा माझा टिंब तिकडे गायला पाहिजे. म्हणजे मी याला उलट जर केलं आहे तर म्हणजे ही माझी आकृती कशी बनायला पाहिजे, ही माझी आकृती सर अशी बनायला पाहिजे. म्हणजे हे आहे आणि ही माझी आकृती मग अशी बनायला पाहिजे. हे क्रॉसिंग म्हणजे हा टिंब माझा तिकडे, तर हा टिंब कुठे, इथं तर नाही आहे टिंब, म्हणजे हे माझं नसणार. इथे टिंब आहे, हा इकडेच आहे म्हणजे इथं आहे, तर हा तर नसणार ना पलटी केल्यावरती. मग पलटी केल्यावरती हा आहे, मग हा बरोबर इथे आहे, तर हो सर इथे आहे. मग आता 2मधून आहे आपला कोणता आहे, मग हे बरोबर आहे. मग आत्ता बघा इथं बघा ए बघा कसं आहे, उलट झाल्यावरती ए तर तसंच राहील ना. इथं ए उलट झाला आहे म्हणजे ही माझी आकृती नसेल. म्हणजे माझं उत्तर काय असेल, माझं उत्तर असेल सी. म्हणजे ए पण आहे, हा पॉइंट पण इकडे गेला, बी जशात तसा आहे, ओ पण इकडे आला आहे, ओ पण इकडे आला आहे. आणि फक्त इथं बघा हा ए उलट झाला होता, इथं ए सरळच आहे. म्हणजे हे माझं उत्तर असेल. असं तुम्हाला बारकाईने बघणं गरजेचं आहे आणि पेपर सॉल्व करणं गरजेचं आहे. म्हणजे उत्तर माझं काय असेल, उत्तर असेल माझं सी. अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सॉल्व करायला आपल्याला पाहिजे होतं. ठीक आहे. आता चला, आता हा पुढचा प्रश्न बघा. आता काय आहे, गहाळ वर्ण शोधा. म्हणजे याच्यामध्ये प्रश्नाचं चिन्ह इथं आहे, इथला अंक आपल्याला शोधायचा आहे. ते काय आहे, आता बघा काय आहे ते प्रश्न सांगा. आता बघा काय आहे, तर इथे ए आहे, याच्यात बघा याच्यात आता हे ए किती नंबरला आहे, तर ए सर 1 नंबरला आहे. डी किती नंबरला आहे, ए 1 नंबरला आहे. डी सर 4 नंबरला आहे. आय किती नंबरला आहे, तर आय सर 9 नंबरला आहे. मग बस यांचं तुम्ही हे कॅल्क्युलेशन करा. हे 1 नंबर आहे, यांचं डिफरन्स बघा किती आहे, तर याच्यात सर 3चा आहे, याच्यात किती आहे, तर याच्यात सर 5चा डिफरन्स आहे. मग याच्यात आपण याचा डिफरन्स बघूया. आता हे कितीला आहे सर, हे डी कितीला आहे, तर हे सर 4ला आहे. आय कितीला आहे, तर आय सर 9ला आहे. पी कितीला आहे, तर पी सर 16ला आहे. मग यांचा डिफरन्स बघा किती आहे, तर यांच्यामध्ये सर 5चा आहे, यांच्यामध्ये किती आहे, तर यांच्यामध्ये सर 7चा आहे. 9 आणि 7 16 होतात ना. मग सर याच्यात 3 5 चाललं आहे, याच्यात 5 7 चाललं आहे. मग आता हा जी बघा, हा जी किती नंबर असेल, जी सर 7 नंबरला आहे. हा एन किती नंबरला आहे, तर एन सर 14 नंबरला आहे. आणि इथे मग काय असेल हा प्रश्न आहे. आता यांचा गॅप बघा किती आहे, 7 मध्ये आपण 7 टाकले तर 14 होतात. मग इथे सर मला 9चा गॅप पाहिजे, बरोबर. इथे 3चा आहे, 5चा आहे, 5चा आहे, 7चा आहे, मग 7चा आहे, 9चा आहे. मग 14मध्ये मी 14मध्ये सर 9 टाकणार म्हणजे किती होतात, 9 आणि 4 किती होतात, 13शी 3 हातच्याला 1 म्हणजे 2. आता 23 नंबरला कोणता अंक आहे, तर 23 नंबरला सर डब्ल्यू आहे. म्हणजे माझं उत्तर काय असेल, डब्ल्यू आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर डब्ल्यू आहे, ऑप्शन क्रमांक सी. अशा प्रकारे आपल्याला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. चला आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा पुढचा प्रश्न काय आहे, आता हा प्रश्न आपल्याला दिला बघा. एची बहीण, ए ही बीची बहीण आहे, ए ही बीची बहीण आहे. याच्यासाठी आपल्याला विचारलं आहे काय पहिले ते बघा. एचे डी सोबत नाते आहे म्हणजे काय आहे असा प्रश्न आहे तो. आता आपल्याला काय करायचं आहे, ए ही बीची बहीण आहे. आता पहिले डायग्राम करा. ए ही बीची बहीण आहे, ए ही बहीण आहे ना, म्हणजे ही लेडीज असेल. आता हा भाऊ आहे की काही हे माहीत नाही, कारण भावाची पण बहीण असू शकतं. हो सर. मग आता हे वाक्य आपलं झालं. आता पुढचं वाक्य, सी ही बीची आई आहे. आता काय म्हटलं, ह्या बीची आई कोण आहे, तर हे सी आहे. आई आहे ना, आई म्हणजे ती स्त्री असेल. हो सर. म्हणजे वजा चिन्ह द्या आणि जिथं पुरुष असेल त्याला प्लस चिन्ह द्यायचं आहे. आता पुढे डी हा सीचा पती आहे. आता डी हा हे सी आहे ना, सीचा पती आहे. कोण, तर डी म्हणजे तो नर असेल म्हणजे प्लस चिन्ह द्या. म्हणजे हे दोघं नवरा बायको झाले. आता हा नवरा बायकोचं चिन्ह. आता पुढे ई ही डीची आई आहे. ई कोणाची आई आहे, तर डीची म्हणजे याची आई आहे ना, हे ई इथं ई आई आहे म्हणजे वजा चिन्ह. आता पुढे मग आता विचारलं मग ए चे डी सोबत नाते काय, म्हणजे डीची कोण लागते, ए. आता ही तर डी आहे, हे दोन्ही बहीण आहे, मग ही याची मुलगी लागेल ना. आता हे दोन्ही बहिणी आहेत. हा काय आहे माहीत नाही, हे बहीण आहे ना, याची आई आहे,
हा याचा नवरा आहे म्हणजे ही याची मुलगी लागेल ना. आता हा आपल्याला विचारलं आहे, मग डीचा कोण आहे ती, तर डीची मुलगी आहे ना मग ती. हो सर आहे असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक सीमध्ये आहे मुलगी. आणि असं तुम्हाला हा प्रश्नाला सॉल्व करायला पाहिजे होतं. आणि जर विचारलं असतं डीचे ए सोबत नाते काय, तर मग झालं असती ती वडील झाली असती. एची मग ही वडील आहे ना, एचे वडील मग डी आहेत. पण आपल्याला विचारलं आहे का डीचं एशी नाते विचारलं आहे, तर ती आहे त्याची मुलगी. तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायला पाहिजे होतं. चला आता मित्रांनो, काही घाई जर होत असेल आणि थोडं फास्टमध्ये रिव्हिजन होत असेल, ती ही आपली रिव्हिजन बॅच आहे आणि रिव्हिजन आपल्याला पूर्ण करायचं आहे. चला आता पुढे प्रश्न. खाली दिलेले विधान ए आणि कारण आरसाठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. आता काय विचारलं आपल्याला बघा. कान मानवी शरीराचा एक महत्त्वाची भूमिका बजावतात. कान मानवाच्या एक महत्त्वाची भूमिका बजावतात, तर हो कान शरीराचे संतुलन राखण्यास मदत करतात. आता हे दोन्ही विधान, एक विधान आहे एक कारण आहे. आता आपण सांगायचं आहे दोन्ही ए आणि आर सत्य आहेत. आर एचे योग्य स्पष्टीकरण देते, तर स्पष्टीकरण देतं आहे का, तर हो सर कान महत्त्वाची भूमिका बजावतो आणि कान शरीराचं संतुलन राखते, म्हणजे दोन्ही आपलं बरोबर आहेत. हे याचं योग्य कारण पण आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल, उत्तर असेल तुमचं ए. आता हे म्हणजे काय, आता समजा आता आपल्याला जर कान नसेल तर आपण आहोत का, तर नाही, मग ते आपण अपंग झालो ना. मग शरीरात कान हे महत्त्वाची भूमिका बजावतं. आणि जर आपलं कानाने आपण जर व्यवस्थित ऐकलं, चांगल्या गोष्टीच ऐकल्या, तर कान शरीराचं संतुलन बिघडू देत नाही. जर आपण दुसरी काही गोष्ट ऐकली तर कान शरीराचं संतुलन बिघडवतं. म्हणून आपलं ए असेल आणि हे त्याचं कारण पण स्पष्टीकरण बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर असेल ए. ठीक आहे. चला आता अशा पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय आहे, आता या प्रश्नामध्ये काय, आता या प्रश्नामध्ये काय प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकते असा पर्याय निवडा. आता प्रश्नार्थक चिन्ह काय आहे. आता हा प्रश्न बघा काय आहे. हा प्रश्न आहे, इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे बरं का, भागिले आहे सर 27 आणि हे काय आहे तर 4 आहे. फक्त याला आपल्याला काय करायचं आहे, हा आता प्रश्नार्थक चिन्ह आहे ना, हा प्रश्नार्थक चिन्ह मला इथं काढायचं आहे. आणि इथे फक्त हा काय इकडे भागिले आहे तर तिकडे काय होईल तर गुणिला, हे 27 गुणिला हे काय होईल सर तर 4 होईल. मग आता फक्त हा पुढचं आता करा. आता काय आहे तर प्रश्नार्थक चिन्ह मला काढायचं आहे. 4 7 सर 28, 28 2, 4 2 8 आणि 2 तर सर 10, हे 108 आलं आहे. आता 108 आलं आहे, 108चं मला काय काढावं, इकडे वर्गमुळं ना, ते तिकडे काय करावं लागेल वर्ग करावं लागेल. मग बस सर, मग आत्ता फक्त मी 108 आहे ना, हे 108चं वर्ग करणार. आता 108चं वर्ग कसं करायचं, 8चा किती, हे 2 भाग करणार. 8चं किती आहे सर, तर 8चं आहे 64, हे 64 घेणार. आणि मग 10चं किती तर सर हे 100. आणि मग 8 10 80, 80 2 160, इथे 0 देणार आणि हे सर 160 करणार आणि यांची बेरीज. मग असे 4 6 6 1 1, म्हणजे आपलं उत्तर काय असेल 11,664 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर 11,664 हे असेल आपलं उत्तर. आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करायला पाहिजे होतं. ठीक आहे. आणि गणित मित्रांनो काही अवघड नाही, फक्त तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस करा. काय विचारलं आहे फक्त हे व्यवस्थित बघा. जर एकदा तुम्हाला काय विचारलं आहे याची कन्सेप्ट तुम्हाला समजली तर गणित अवघड नाही आहे. बघा, रांगेत दोन्ही टोकाकडून मी 7व्या स्थानावर उभा आहे. आता बघा रांगेतील प्रश्न आहे, काय म्हटलं आहे, दोन्ही टोकाकडून 7व्या स्थानावर आहे. कोणत्या स्थानावर तर 7व्या. म्हणजे इकडनं सर हे 7व्या आणि इकडनं सर तर 7व्या. मग आता दोन्हीकडून जर इकडे याच्या पुढे 6 पोरं आहेत आणि इकडे 6 आहेत, हा 7वा आहे ना, दोन्हीकडून 7वा असेल तर 1 वजा होऊन जाईल ना. म्हणजे त्या रांगेत, पूर्ण रांगेत एकूण संख्या किती आहेत, मग तर एकूण संख्या विचारलं, एकूण किती लोक आहेत त्या रांगेत, एकूण किती लोक आहेत तर 13 लोक आहेत. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर सीमध्ये आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या गणिताला रांगेवरचा कोणताही प्रश्न आला तर या प्रकारे आपल्याला सॉल्व करायला पाहिजे होतं. ठीक आहे. चला आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा आहे 6 मुलांच्या गटामध्ये Q हा P पेक्षा उंच आहे पण L इतका उंच नाही. M हा N आणि O पेक्षा उंच आहे पण P इतका नाही. आता नाही, आता विचारलं आहे काय. आता हा बघा, जर मित्रांनो मराठीमध्ये तुम्हाला दिलं आहे, आता याच्यात आपल्याला विचारलं आहे काय माहीत नाही. आता ही टायपिंग मिस्टेक आहे. पण अशा वेळेस आता इंग्लिशमध्ये वाचा, हु इज द शॉर्टेस्ट अमोंग देम, म्हणजे तुम्हाला विचारले की सर्वात लहान कोणता आहे. जर मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न आला आणि मराठीत जर तो प्रश्न चुकला असेल तर इंग्लिशमध्ये वाचायचा. इंग्लिशमध्ये जर बरोबर असेल तर तो प्रश्न बरोबर असतो. नाहीतर तुम्हाला जर इंग्लिश जमत नसेल आणि फक्त तुम्ही मराठी करताय तर तुम्हाला पेपर सेटर ग्राह्य पकडत नाही. मग अशा बघा, मराठीमध्ये प्रश्नच दिला नाही आणि इंग्लिशमध्ये पूर्ण प्रश्न दिला आहे
आणि उर्दूत पण प्रश्न आहे. मग ही आहे टायपिंग मिस्टेक, किंवा ज्यावेळेस इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेशन करतात त्यावेळेस अशा मिस्टेक होतात, अशा चुका होतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला इंग्लिश पण येणं गरजेचं आहे. आता आपले सर्वात लहान कोणता? मग आता बस आता डायग्राम काढा. 6 मुलं आहेत, तर काय आहे? क्यू हा पीपेक्षा उंच आहे. आता क्यू आहे हा पीपेक्षा उंच आहे, मग पीपेक्षा उंच क्यू झाला. एल इतका उंच नाही. कोण? तर क्यू ना. क्यू हा एल इतका उंच नाही, म्हणजे एल त्याच्यापेक्षा उंच आहे. म्हणजे हे तर 2 उत्तर नसणारच, कारण आपल्याला विचारलं सर्वात लहान कोणता आहे. आता पुढे यम हा यनपेक्षा, यम हा यन आणि ओपेक्षा उंच आहे. म्हणजे इथं सर मी हा यन लिहितो आणि इथं ओ लिहितो. आता पुढे जर यांचं विचारलं असेल तर पुढे करा. पण पी इतका उंच नाही, म्हणजे हे पी, म्हणजे पी इतका उंच नाही, म्हणजे इथं यम आहे, इथं मग यन आहे सर, आणि इथं ओ आहे. म्हणजे पी नसणार, यम पण नसणार. आता या दोघातून कोणतं तरी असेल. अजून पुढे काही दिलं का? तर पुढे काहीच दिलं नाही, इथं बस थांबलं. आणि आपल्याला विचारलं की सर एक तर यन सर्वात लहान असेल किंवा ओ असेल. आता ते बघा, इथं सर यन पण आहे, ओ पण आहे. मग अशा केसमध्ये काय? माहिती अपुरी आहे. अपुरी माहिती उत्तर दिलं ना, म्हणजे आपलं उत्तर असेल मग डी, अपुरी माहिती आहे. एक तर यन आणि ओ दोन्ही असू शकतात किंवा दोन्ही नसू शकतात. म्हणजे दोघांपैकी एक कोणता तरी असेल. असं पुढे काही दिलंच नाही ना, मग आपण डायरेक्ट डी सोबत जायचं. अपुरी माहिती आहे. ठीक आहे, चला आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा पुढचा प्रश्न, हा प्रश्न पण एक क्वालिटी प्रश्न बघा. काय आहे? जर गुहेला भोक म्हटले, भोकाला घरटे म्हटले, घरट्याला बोगदा म्हटले, बोगद्याला बीळ म्हटले आणि बिळाला बिल म्हटले, तर पक्षी कुठे राहतात? आता मला पहिले सांगा की पक्षी कुठे राहतात. तर सर हे पक्षी सर घरट्यात राहतात ना, घरट्यामध्ये पक्षी राहतात. आता काय आहे? तर घरटे, घरट्यामध्ये पक्षी राहतात. आता घरट्यामध्ये पक्षी राहतात, तर घरटे कुठं आहे? तर घरट्याला काय म्हटलं हे बघा पहिले. आता कुठं आहे? हे घरटे. घरट्याला काय म्हटलं? तर बोगदा. म्हणजे डायरेक्ट फक्त एवढं, बाकी कुठं प्रश्न बघायचा नाही. पहिले बघायचं पक्षी कुठे राहतात, तर पक्षी घरट्यात राहतात. तर घरट्याला काय म्हटलं आहे? तर घरट्याला सर बोगदा म्हटले आहे. म्हणजे पक्षी या गणितासाठी राहणार कुठे? तर बोगद्यात. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? डी. तर अशा प्रकारे आपल्याला असा गणित आला की फक्त काय करायचं? पक्षी कुठे राहतात प्रश्न वाचायचा. पक्षी घरट्यात राहतात आणि घरट्याला काय म्हटलं आहे त्याच्यात, मग या गणितासाठी त्याच्यात राहतील. ठीक आहे, पण ओरिजिनलमध्ये पक्षी घरट्यात राहतात. चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा काय आहे? प्रियंका पूर्वेला चालायला सुरुवात करते आणि 3 किलोमीटर चालते. 3 किलोमीटर अंतर कापते. आता कोण आहे? तर प्रियंका आहे. हे सर प्रियंका लिहितो. प्रियंका पूर्वेला, हे पूर्वच आहे ना इकडे, उजवी साईड म्हणजे पूर्व. किती किलोमीटर चालते? तर 3 किलोमीटर. मग प्रियंका उजवीकडे वळते. आता ही इकडे चालत असेल, उजवीकडे खाली येईल दक्षिणेकडे. तर हो सर, दक्षिणेकडे किती चालते? तर 4 किलोमीटर चालते. हे इथं 4 लिहिले. आता पुढे, तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती दूर आहे असं आपल्याला विचारलंय. मग बस पायथागोरसचा सिद्धांत लावा. 3चा वर्ग किती आहे? तर 3चा वर्ग सर 9 आणि 4चा वर्ग किती आहे? तर 4चा 16. बस ह्या दोघांची बेरीज करा. आता किती होतात? तर 25. आणि 25चा वर्गमूळ किती आहे? तर 25चा वर्गमूळ आहे 5. म्हणजे ती घरापासून प्रियंका 5 किलोमीटर अंतरावरती आहे. आहे सर ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. प्रियंका घरापासून 5 किलोमीटर. म्हणजे आपल्याला हा डिस्टन्स काढायचा होता बरं का. हा डिस्टन्स 5 निघतो. ती गेली अशी 7 किलोमीटर चालली, पण सरळ डिस्टन्स त्याचा 5च आहे. आणि पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण 5 किलोमीटर असं काढू शकतो. म्हणजे हा डिस्टन्स निघाला त्याचा 5 किलोमीटर. आणि 5 किलोमीटर उत्तर ऑप्शन क्रमांक सीमध्ये आहे. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा पुढचा प्रश्न काय आहे? सोपा आणि साधा, फक्त बेरीज प्रश्न आहे, पण तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे. आता मी कसं सॉल्व करणार बघा. 9 आणि 9 18 आहे. 18 आणि 6 24. 24 आणि 4 28 आणि 2 30 सर. 30ची मी काय लिहिणार? तर 0. 0 एकक स्थानी कुठं आहे? तर इथं आहे, इथं आहे. म्हणजे हे 2 ऑप्शन तर माझे गेले ना. बस गेले सर. ह्याच्याला किती आहे? तर 3 आहे. आता पुढे काय करणार? 5 आणि 2 7. 7 आणि 0 7. 7 आणि 3 10. 10 आणि 4 14. 14 आणि 3 किती होतात? हे 14 आणि 3 तर सर 17. 17शी किती? 7 आहे. मग आत्ता मला दुसऱ्या सण 7. इथं 3 आहे, इथं 7 आहे. म्हणजे माझं उत्तर काय असेल? माझं उत्तर असेल सी, म्हणजे 70. बस 2 अंक मी काढलेत. उत्तर माझं रेडी आहे. बाकी मला काही करायची गरज नाही आहे. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा पुढचा प्रश्न काय आहे? आता बघा, बुद्धिमत्तेवरती प्रश्न कसे विचारतात ते तुम्हाला एक समजत असेल आणि ह्या प्रश्नाला सॉल्व कसं करायचं हे तुम्हाला थोडक्यात समजत असेल. बा खालील प्रश्नात कागदाच्या एक तुकड्याला चौकोन, गोलाकार, त्रिकोण घड्या घातल्या आहेत व भोके पाडली आहेत. हा कागद उघडल्यावरती
उलगडल्यावरती प्रश्नातील आकृतीप्रमाणे दिसतो, दाखवल्यावर उत्तरादाखल पर्यायामधून अशी आकृती निवडा की जी उलगडल्यावर कागदाचे स्वरूप प्रश्नात दाखविल्याप्रमाणे दिसेल. आता म्हणजे काय, ही आहे प्रश्नार्थक आकृती आणि हे त्याला फोल्ड केलेलं आहे. त्या म्हणजे याच कागदाला फोल्ड केलं आहे. अशी याच्यातून कोणती आकृती आहे की याला आपण उघडलं की असं दिसेल, असा त्यांचा प्रश्न आहे. आता मला सांगा, ही एक आकृती आहे, हे एवढं भाग बघा, एवढं भाग म्हणजे हा भाग तसाच राहील. मग या आकृती तसा झाला आहे म्हणजे ही आकृती माझं नसेल. ह्या आकृती वरती जाईल का तो, तर नाही ना. ही आकृती जर आपण फोल्ड केली तर वरती अशी जाईल, पण हे तर उलटं आहे ना, म्हणजे हे पण माझं नसेल. आता ही आकृती अशी आहे, हे असू शकते, ही अशी आहे म्हणजे हे असं जाईल का, तर नाही, म्हणजे हे पण माझं आहे. माझं उत्तर काय असेल मग, माझं उत्तर सी. फक्त एवढं लॉजिक लावणं तुम्हाला गरजेचं. माझं उत्तर असेल सी आणि सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. ठीक आहे, चला अशा प्रकारे आपल्याला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं.